नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब कुकिंग चॅनल स्वातीज फ्रेश रेसिपीजमध्ये. आज आपण हिवाळा स्पेशल थंडीच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत. या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या साहित्यांचं एकदम योग्य प्रमाण मी सांगितलेलं आहे. ही रेसिपी जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे लाडू भगराळ होणार नाही आणि बांधायला सुद्धा सोपे जातील. हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हेल्थच्या दृष्टीने खूप फायदेशीर असल्यामुळे आपण थोड्या प्रमाणात हे लाडू न बनवता थोडे जास्ती क्वांटिटीमध्ये हे लाडू आपण तर हिवाळ्याच्या सीझनमध्ये करतो. सो ही लाडूची रेसिपी सुद्धा मी तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये सांगणार आहे, जेणेकरून 1 ते 2 महिने तरी तुम्हाला ह्या लाडूचा आस्वाद घेता येईल. हे लाडू जितके हेल्दी आहे तितकेच चवीला सुद्धा खूप टेस्टी लागतात. इवन लहान मुलं सुद्धा खूप आवडीने हे लाडू खातात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. स्टार्ट टू एंड पर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला एक लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थंडीचे लाडू करण्यासाठी इथे मी 1 किलो खारीक घेतलेली आहे, 1 किलो खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि ही जो खारीक आहे याचे मी बारीक तुकडे करून घेतले. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तर ह्या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे. हा 750 ग्रॅम गूळ आहे आणि हा सेंद्रिय गूळ आहे. थंडीचे लाडू करताना कधी पण सेंद्रिय गूळ यूज करायचा, म्हणजे लाडू कडक होत नाही आणि बांधायला सुद्धा सोपे जातात. त्यानंतर इथे मी 750 ग्रॅम इथे गाईचं तूप घेतलेलं आहे आणि इथे काही ड्रायफ्रुट्स आहे त्याचं मी प्रमाण सांगते. सगळे हे 100 ग्रॅम आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असेल ते तुम्ही यूज करू शकता. इथे मी 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहे, 100 ग्रॅम पिस्ता, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहे, 100 ग्रॅम आळीव घेतलेले आहे, 100 ग्रॅम डिंक आणि ही गोडंबी घेतलेली आहे, ही पण 100 ग्रॅम आहे. मखाने सुद्धा 100 ग्रॅम घेतलेले आहे. त्यानंतर 2.5 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे 25 ग्रॅम खसखस घेतलेली आहे आणि 25 ग्रॅम तीळ घेतलेली आहे आणि लाडूचा मसाला 50 ग्रॅम घेतलेला आहे. हा लाडूचा मसाला तुम्ही अर्धा ते 1 किलो लाडूसाठी यूज करू शकता. तर ह्या लाडू मसाल्यामध्ये पौष्टिक औषधी आहे जे आपल्या हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. आणि आता थंडी आहे तर हे औषधी युक्त मसाला तुम्ही नक्कीच यूज करा. तुमच्या जवळच्या दुकानात जर भेटत असेल तर तुम्ही हा मसाला नक्की यूज करा. आता हे सर्व साहित्य एक एक करून आपण भाजून घेऊया. आता पहिले आपण ते इन्ग्रेडियंट भाजून घेऊया जे आपल्याला ड्राय भाजायचे आहे. तर गॅसची फ्लेम ऑन करते मी आणि फर्स्ट आपण आळीव भाजून घेऊया. ही आळीव 100 ग्रॅम आहे. तीळ जसं भाजतो आपण त्याच पद्धतीने ही आळीव आपल्याला भाजून घ्यायची आहे. 1-2 मिनिटात ही आळीव भाजून जाते. आता ही आळीव भाजत आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही आळीव आपण मस्तपैकी भाजून घेतलेले आहे. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण मखाणे भाजून घेऊया. मस्त असं क्रिस्पी होतं हे मखाणे भाजून घ्यायचे आहे. या ठिकाणी मखाणे असे दाबून बघायचे, व्यवस्थित झाले पाहिजे आतपर्यंत. आता हे मस्त फोडले जातात व्यवस्थित. आता या ठिकाणी मखाणे भाजून झालेले आहे. हे पण आपण साईडच्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण ही खसखस आणि ही तीळ व्यवस्थित भाजून घेऊया. दोन्ही मी एकत्रच भाजत आहे. सुरुवातीला हाय फ्लेम वरती भाजायची ही तीळ आणि खसखस. आता या ठिकाणी तीळ आणि खसखस व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता गॅसची फ्लेम मी स्लो करते आणि तीळ आणि खसखस आपण साईडला काढून घेऊया. हे पण इन्ग्रेडियंट मी भाजत आहे ते सेपरेट भाजून काढत आहे, एकत्र टाकत नाहीये.
कारण की सगळं आपल्याला दळायचं आहे। आता इथे आपण बदाम, काजू आणि हे पिस्ते एकत्र भाजून घेऊया। एखाद 2 मिनिटं काजू, बदाम आणि पिस्ते रोस्ट केल्यानंतर गोडंबी ॲड करून घेऊया। गोडंबी सोबत हे ड्रायफ्रुट्स आपण पुन्हा व्यवस्थित एखाद 2 चमचे तूप ॲड करून रोस्ट करून घेऊया। आता या ठिकाणी सगळे ड्रायफ्रुट्स मी मस्त खमंग भाजून घेतलेले आहे। तर हे साईडला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। सगळं सेपरेट सेपरेट काढायचं आहे, भाजून एकत्र टाकायचं नाहीये। इथे हे मेथ्या घेत आहे मी, हे 100 ग्रॅम मेथ्या आहे। ह्या पण छान खमंग भाजून घ्यायच्या आहे आपल्याला। आता या ठिकाणी मेथ्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहे। तुम्ही बघू शकता छान गुलाबीसर भाजून घेतलेल्या आहे। आता ह्या पण आपण साईडला काढून घेऊया। आता आपण खोबरं भाजून घेऊया। हे खोबरं मी 2 बॅच मध्ये भाजत आहे। छान तांबूस कलर युक्त हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी खोबरं पण मस्त तांबूस कलरचं भाजून घेतलेलं आहे, जास्ती लालसर नाही भाजायचं। तर आता हे भाजलेलं खोबरं सुद्धा आपण साईडला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच भाजून घेते खोबऱ्याची। तर अशा पद्धतीने मी तांबूस कलरचं सर्व 1 किलो खोबरं भाजून घेतलेलं आहे। खोबरं भाजल्यानंतर इथे आपण आता खारीक भाजून घेऊया। ही खारीक थोडी ओलसर आहे, मी उन्हात वाळवली नाहीये। तुमच्या इथे जर व्यवस्थित ऊन येत असेल तर 2-3 दिवस व्यवस्थित या खारीकला ऊन द्यायचं आणि कडक वाळून घ्यायची। ही खारीक मी छोट्या खलबत्त्यावरती ठेचून घेतलेली आहे आणि सीझरने बारीक याचे काप करून घेतलेले आहे। तुमच्याकडे जर मोठा खलबत्ता अवेलेबल असेल तर मोठ्या खलबत्त्यामध्ये खारीक ठेचून आणि त्याच्या बिया काढल्यानंतर बारीक करून घेऊ शकता। लाडूसाठी खारीक घेताना कधी पण पिवळीसर खारीक न घेता अशी डार्क ब्राऊन कलरची खारीक घ्यायची आणि ही गोड पण जास्ती असते ही खारीक, त्यामुळे तुम्हाला गुळाचं प्रमाण सुद्धा कमी घ्यावं लागतं। ही खारीक आपल्याला 4 ते 5 मिनिटच भाजायची आहे, जास्ती भाजायची नाहीये। 4 ते 5 मिनिटं ही खारीक भाजून घेतल्यानंतर सुद्धा नरमच वाटते, पण जसं जसं ही खारीक थंडी होत जाते तसं तसं ही खारीक कडक होत जाते। ही खारीक आता थंडी झालेली आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर मस्तपैकी ही खारीक थंडी झालेली आहे आणि या खारीकच्या आवाजाने तुम्ही समजू शकता खारीक व्यवस्थित आता कडक झालेली आहे। ड्राय इन्ग्रेडियंट सगळे भाजून झालेले आहे। आता तुपामध्ये जे आपल्याला इन्ग्रेडियंट तळून घ्यायचे आहे ते आपण 1 बाय 1 तळून घेऊया। तर पहिले आपण डिंक तळून घेऊया। इथे मी 2 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तूप एकदम हाय टेम्परेचरवरती आपल्याला तापवायचं नाहीये, इतपत आपल्याला हे तूप तापवायचं आहे की डिंक व्यवस्थित आतपर्यंत तळला जाईल। आणि तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर मीडियम टू स्लो फ्लेममध्येच आपल्याला हे डिंक तळायचं आहे। हे डिंक सर्व एकसाथ न तळता थोडं थोडं करून आपल्याला फ्राय करायचं आहे। जेव्हा हे डिंक आपण तुपामध्ये घालतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि जेव्हा हे डिंक तळत येतं त्यावेळेस गॅसची फ्लेम स्लो करायची। व्यवस्थित आतपर्यंत हे डिंक तळलं गेलं पाहिजे। आता हे डिंक मस्त खमंग आणि कुरकुरीत तळलं गेलेलं आहे। हे साईडला आपण सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण सर्व डिंक तळून घेऊया। हाडांच्या बळकटीसाठी हे डिंक फायदेशीर तर आहेच, त्यासोबत ज्यांना थायरॉइड आहे, BP आहे आणि जे हार्ट पेशंट आहे त्यांना सुद्धा हे डिंक खूप खूप फायदेशीर आहे। डिंक हा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि हा स्किन केअर एजंटच्या रूपात काम करतो। आणि त्यासोबत ज्यांना फुफ्फुसांसंबंधित काही त्रास असेल किंवा ज्यांना वारंवार अशक्तपणा येतो आणि थकवा जाणवतो, ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी सुद्धा आवर्जून या डिंकाचं सेवन केलं पाहिजे। तर अशा पद्धतीने मस्त खमंग आणि कुरकुरीत हे डिंक मी तळून घेतलेलं आहे।
आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स होते ते आपण ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे आणि त्यासोबत जे तुपासोबत आपल्याला फ्राय करून घ्यायचे होते ते आपण व्यवस्थित फ्राय करून सगळे इन्ग्रेडियंट आपण सेपरेट काढून घेतलेले आहे। कोणतेही इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स केलेले नाही आहे, कारण की हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला दळायचे आहे। इथे हे सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित थंडे झालेले आहे। आता एक एक करून आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया आणि तुम्हाला जर घरी नसेल दळायचे तर तुम्ही घरघंटीमधून सुद्धा दळून आणू शकता। तर चला आता एक एक करून सगळे इन्ग्रेडियंट आपण दळून घेऊया। इथे मी छोटं चटणी जार असतं मिक्सरचं त्यात हे आळीव घेतलेले आहे। हे आळीव आपल्याला बारीक दळायचे नाहीये, थोडे कोर्स फॉर्ममध्ये दळायचे आहे। इवन सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला कोर्स फॉर्ममध्ये म्हणजे दरदरीत दळायचे आहे। एकदम फाईन जर तुम्ही दळले ना इन्ग्रेडियंट तर ते असे टाळूला लाडू खाताना चिटकतात, त्यामुळे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला थोडे कोर्स फॉर्ममध्येच दळायचे आहे। एकदम जाडसर सुद्धा नाही, थोडंसं असं रवाळपणा सगळ्या इन्ग्रेडियंटमध्ये असला पाहिजे। आता आपण तीळ आणि खसखस जी आपण एकत्र भाजून घेतली होती ती दळून घेऊया। ही पण आपल्याला दरदरीत दळायची आहे, तुम्ही बघू शकता जास्ती बारीक दळलेली नाहीये। आता ही दळलेली तीळ आणि खसखस आपण आळीवरती काढून घेऊया। जे आपण ड्राय रोस्ट करून घेतलेले इन्ग्रेडियंट होते ते फर्स्ट आपल्याला दळून घ्यायचे आहे। तर इथे हे भाजून घेतलेले मखाने आहे, हे सुद्धा आपण कोर्स फॉर्ममध्ये दळून घेऊया। आता हे दळून घेतलेले मखाने सुद्धा सेम बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आता त्या सेम मिक्सर जारमध्ये खमंग भाजून घेतलेल्या मेथ्या दळून घेऊया। ह्या पण आपल्याला कोर्स फॉर्ममध्येच दळायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता छान दरदरीत ह्या मेथ्या मी दळून घेतलेल्या आहे आणि एकदम इझिली ह्या मिक्सरमध्ये दळल्या जातात। आता नेक्स्ट आपण हे ड्रायफ्रूट्स दळून घेऊया। हे ड्रायफ्रूट्स आपण एकत्रच भाजून घेतलेले होते आणि हे दळताना थोडे जाडसर राहिले तरी काय हरकत नाही, कारण की ह्या ड्रायफ्रूट्सचे जाड तुकडे जेव्हा आपण लाडू खातो ना तेव्हा खूप छान लागतात, लाडूला टेस्ट खूप छान येते। तर तुम्ही बघू शकता थोडं जाडसरच हे ड्रायफ्रूट्स मी दळून घेतलेले आहे। आता डिंक जाडसर आपण दळून घेऊया। हे मी 2 बॅचमध्ये दळणार आहे, थोडं थोडं करून तुम्ही बघू शकता मस्त फुलला आहे हे डिंक। हे डिंक तुम्ही कुस्करून सुद्धा घेऊ शकता किंवा तांब्याच्या बेसने सुद्धा कुस्करून घेऊ शकता, बट मी अशा पद्धतीने दळून घेतलेलं आहे जाडसर। हे पण पहिल्या बाउलमध्ये आपण ॲड करून घेऊया। आता आपण खारीक दळून घेऊया। खारीक दळण्यासाठी इथे मी थोडं मोठं मिक्सर जार घेतलंय, तुम्ही बघू शकता। खारीक दळताना ब्लेडच्या लेवलवरतीच आपल्याला खारीक टाकायची आहे आणि कधी पण जाडसर खारीक मिक्सरमध्ये दळायची नाही, तुकडे करूनच मग ती मिक्सर जारमध्ये दळायची, म्हणजे मिक्सर खराब होत नाही आणि ब्लेड पण तुटत नाही। आता इथे तुम्ही बघू शकता ही खारीक सुद्धा मी थोडी रफली दळून घेतलेली आहे, एकदम बारीक दळलेली नाहीये। त्यानंतर हे खोबरं आहे जे आपण भाजून घेतलं होतं, हे खोबरं मी बारीक दळणार नाहीये, हे असंच राहू देणार आहे। तुम्हाला जर वाटलं तर हे खोबरं तुम्ही खारीक सोबत सुद्धा एकत्र दळू शकता किंवा सेपरेट सुद्धा दळू शकता। त्यानंतर इथे मी 3 ते 4 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे कढईमध्ये, हे व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। यात आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊया। हे 2.5 वाटी गव्हाचं पीठ होतं आणि वजनी हे 300 ग्रॅम गव्हाचं पीठ आहे। आता हे गव्हाचं पीठ आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे। मीडियम टू स्लो फ्लेमवरती हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थंडीच्या लाडूमध्ये आपण जे काय इन्ग्रेडियंट्स ॲड करतो ते सगळे उष्ण असतात आणि त्यामुळे आपल्याला थोडं गव्हाचं पीठ ॲड करणं खूप गरजेचं असतं। गव्हाचं पीठ हे थंड असतं आणि त्याचसोबत लाडूमध्ये बाइंडिंग आणायचं सुद्धा काम हे गव्हाचं पीठ करतं। या गव्हाच्या पिठासोबत तुम्ही उडीद डाळीचं पीठ सुद्धा ॲड करू शकता। उडीद डाळ मस्त खमंग भाजून घ्यायची आणि मग ती मिक्सरमध्ये दळून घ्यायची। हे पीठ तुम्ही ह्या गव्हाच्या पिठासोबत ॲड करायचं आणि हे उडीद डाळीचं पीठ चिघट असतं त्यामुळे बाइंडिंगचं पण छान काम करतं आणि त्याचसोबत लाडूला टेस्टसुद्धा खूप छान येते। अजून तुम्हाला हवं असलंस थोडं 1 वाटी बेसनचं पीठसुद्धा ॲड करू शकता, त्यानंतर मूग डाळीचं पण पीठ ॲड करू शकता। हे पण पदार्थ मस्त खमंग भाजून घ्यायचे आणि मग ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचे।
आता हे गव्हाचं पीठ आपण मस्त खमंग वास युक्त भाजून घेतलेलं आहे आणि याला हलका सोनेरी कलर सुद्धा आलेला आहे। आता हे खमंग भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आपण ह्या पातेलीत काढून घेऊया। हे मोठं पातेलं घेतलेलं आहे कारण की लाडूची क्वांटिटी सुद्धा जास्ती आहे आणि आपल्याला यातच लाडू वळायचे आहे। आता या मोठ्या पातेलीमध्ये आपण हे सगळे बाकीचे इन्ग्रेडियंट जे आपण दळून घेतले होते त्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्सअप करून घेऊया। आता या गव्हाच्या पिठामध्ये मी ही खारीकची पूड ॲड करते जी आपण कोर्सली दळून घेतली होती। ही खारीक 1 किलो होती, बट याच्या जेव्हा आपण बिया आणि देठ काढतो त्यावेळेस याचं वजन 840 ग्रॅमच्या जवळपास होतं। त्यानंतर या बाउलमध्ये आपण आळीव, तीळ, खसखस आणि ड्रायफ्रूट्स दळून घेतलेले होते ते ॲड करूया। हे सगळे इन्ग्रेडियंट आपण 100 ग्रॅम घेतले होते जे आपण खमंग भाजून त्याला कोर्सली दळून घेतलं होतं। त्यानंतर हा खोबऱ्याचा किस आहे जो आपण हलका सोनेरी कलर युक्त भाजून घेतलेला आहे। याला मी दळून घेतलेलं नव्हतं। तर इथे मी हा 50 ग्रॅम लाडूचा मसाला घेतलेला आहे। ह्या मसाल्यामध्ये बरेच पौष्टिक औषधी आहे जे थंडीमध्ये आपल्या हेल्थसाठी खूप खूप महत्त्वाचे आहे। तर तुमच्या जवळच्या शॉपमध्ये जर तुम्हाला असा लाडूचा मसाला जर मिळाला तर तुम्ही हा नक्की आवर्जून ह्या लाडूच्या मिश्रणात नक्कीच ॲड करा, कारण की ह्या सगळ्या औषधी आपल्या घरात इझिली अवेलेबल नसतात। बट तुम्ही जर असा लाडूचा मसाला जर आणला तर ते जास्ती तुम्हाला सुटेबल होऊन जातं। हा लाडूचा बॉक्स मी सुरुवातीला पण तुम्हाला दाखवला आहे यात कोणत्या कोणत्या औषधी आहे। तर सुरुवातीचा पार्ट जर तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच एकदा बघून घ्या आणि त्यात कोणकोणत्या औषधी आहे या बॉक्समध्ये तेही चेक करून घ्या। आमच्या इथे दगडूतेलीचं दुकान आहे, तिथे हा लाडू मसाला इझिली अवेलेबल होतो। आता हे सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्सअप करून एकजीव करून घेतलेले आहे। आता इथे मी 750 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। हा गूळ सेंद्रिय गूळ आहे, केमिकल विरहित म्हणजेच ऑर्गॅनिक गूळ आहे। थंडीचे लाडू करताना कधी पण आपल्याला सेंद्रिय गुळाचाच वापर करायचा असतो, कारण की हा सेंद्रिय गूळ नरम असतो, हा कधी पण कडक पडत नाही आणि जे मोस्टली लाडू भगराळ होणे किंवा बांधले जात नाही लाडू, तर त्याचं कारण असं असतं की आपण केमिकलयुक्त गूळ वापरतो, त्यामुळे लाडू भगराळ होता आणि बांधले जात नाही। तर असे जर समस्या तुमच्या सोबत जर होत असतील लाडू बांधताना तर तुम्ही सेंद्रिय गुळाचा वापर करून बघा, तुमचे लाडू व्यवस्थित बांधले जातील, ही 100% गॅरंटी आहे। आता तूप जे आपण घेतलं होतं 750 ग्रॅम ते आपण एकदम यात ॲड केलेलं नाही आहे। थोडं थोडं आपल्याला जेव्हा जे इन्ग्रेडियंट आपण भाजत होतो त्यावेळेस आपण घेतलं होतं आणि आताही मी थोडंसं आता 4 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। तर हे तूप आपण गरम करून घेऊया आणि यात पूर्ण गूळ आपण विरघळून घेऊया। 750 ग्रॅम गूळ होता तो यात विरघळून घेऊया। गूळ विरघळण्याची संपूर्ण प्रोसेस आपल्याला स्लो फ्लेमवरतीच करायची आहे, चुकीने हाय फ्लेमवरती हा गूळ विरघळायचा नाही आहे। आणि जे काही लेफ्टओव्हर तूप आहे ते आपल्याला लाडूच्या मिश्रणात थोडं थोडं करून लागता ॲड करायचं आहे। तूप कधी पण लाडूच्या मिश्रणात एकदम ॲड करायचं नाही, हा एक पॉईंट तुम्ही महत्त्वाचा लक्षात ठेवा, कारण की आता थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही जर हे तूप एकसाथ लाडूच्या मिश्रणात जर ॲड केलं तूप थिजून जातं आणि त्यामुळे काय होतं लाडू बांधता येत नाही। त्यामुळे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हे तूप ॲड करायचं आहे आणि हे तूप आपल्याला गरम करून मगच ॲड करायचं आहे, म्हणजे लाडू बांधायला सोपं जातं। आणि हे सगळं 750 ग्रॅम तूप एवढ्या मिश्रणाला लागतंच, त्याच्यावरती आपल्याला तूप लागत नाही। तर तुम्हाला जे मी इन्ग्रेडियंट्सची मेजरमेंट दिली आहे त्या मेजरमेंटनुसार तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट घ्या आणि बरोबर ह्याच मेजरमेंटने तुम्ही तुमचे लाडू करा, एकदम व्यवस्थित होतील आणि तूप पण एक्स्ट्रा लागणार नाही। तर हे जवळपास 2 ते 2.5 किलो लाडू होतात। तर एवढ्या किलो लाडूसाठी आपल्याला 750 ग्रॅमच तूप लागत आहे। आणि तुपाचा जर वापर करायचा नसेल तुम्हाला तर कोणतेही रिफाइंड तेल किंवा शेंगदाणा तेलाचा तुम्ही यूज करू शकता। आता ह्या ठिकाणी आपण स्लो फ्लेमवरती हा गूळ मेल्ट करून घेतलेला आहे। हा गूळ मेल्ट झाला की गॅसची फ्लेम ऑफ करायची, आपल्याला एकतारी पाक करायचा नाही आहे। आता हा मेल्ट झालेला गरम गूळ ह्या मिश्रणामध्ये आपण ॲड करून घेऊया
आणि गूळ ॲड करताना कधी पण सावधगिरी ठेवा, कारण की पॅन पण गरम आहे आणि हा गूळ पण खूप गरम आहे. हा मेल्टेड गूळ खूप गरम असल्यामुळे शक्यतो स्पॅच्युलाने किंवा एखाद्या उलथणीने मिक्सअप करा, डायरेक्टली हाताने मिक्सअप करू नका. आता हे मिश्रण कोमटसर झालेलं आहे आणि हे मिश्रण जोपर्यंत कोमटसर आहे तोपर्यंत आपल्याला फटाफट हे लाडू वळून घ्यायचे आहे. आणि लागता लागता आपल्याला तूप यात घालत जायचं आहे. 750 ग्रॅमच्या वरती तूप तुम्हाला लागणार नाही एवढ्या मिश्रणाला. 750 ग्रॅमपैकी आपण काही तूप अगोदर वापरून घेतलेलं आहे आणि बाकीचं जे लेफ्ट ओव्हर तूप आहे ते आपण आता लागता लागता ह्या मिश्रणामध्ये ॲड करूया. तर आता लाडू वळायला सुरुवात करूया आपण. लाडू वळायला सोयीस्कर होण्यासाठी तुम्ही वाटलंच तर 2-3 बाउलमध्ये हे मिश्रण डिवाईड करून घ्या आणि मग त्यात थोडं थोडं तूप तुम्ही ॲड करून त्याचे लाडू वळू शकता. तुम्ही बघू शकता मस्त इझिली हे लाडू वळले जात आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते. थोडा प्रेस देऊन देऊन हे लाडू छान गोलसर वळून घ्यायचे आहे. आणि शेवटून जर तुम्हाला वाटलं लाडूचं मिश्रण भगराळ आहे आणि लाडू वळता येतच नाही तर त्याला एक सोपा मी उपाय सांगते. मिक्सरच्या जारमध्ये 4 ते 5 लाडू वळण्या इतकं तुम्हाला मिश्रण घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणात अर्धा ते 1 टीस्पून गरम केलेलं तूप तुम्हाला ॲड करायचं आहे आणि हे जस्ट आपल्याला पल्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं थांबून थांबून पल्स करायचं मिश्रण. पल्स केल्यानंतर मिश्रणामध्ये थोडासा ओलावा येईल आणि लाडू वळायला खूप सोपं जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान हा लाडू वळला गेला आहे, मस्त गोलसर वळला गेलेला आहे आणि यात आपण सगळे इन्ग्रेडियंट जे आपण कोर्सली दळून घेतले होते ते सुद्धा दिसत आहे आणि याची टेस्ट पण एकदम भन्नाट झालेली आहे. तर आता हे सर्व लाडू मी हे मिश्रण गरम असेपर्यंत वळून घेते आणि मग तुम्हाला याची फायनल प्लेटिंग दाखवते. माझ्या चॅनलच्या इतरही रेसिपीज तुम्ही नक्कीच बघा. बऱ्याच पारंपरिक आणि नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे, त्याही तुम्ही रेसिपीज बघा. आणि रेसिपीज जर आवडल्या तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचसोबत व्हिडिओ खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. हे लाडू तुम्ही स्टीलच्या डब्यात किंवा कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता. ह्या लाडूमध्ये मेथी असल्यामुळे आणि यात आपण कोणत्याही प्रकारे एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे ह्या लाडूची शेल्फ लाईफ 4 ते 5 महिने असते. बट ही लाडू 2 महिन्याच्या आतच फस्त होता. इतके टेस्टी लाडू होतात हे. ह्या लाडूचं सर्व प्रमाण माझ्या आईने सांगितलेलं आहे, त्यामुळे हे लाडू तुमचेही ह्या माझ्या लाडूसारखे एकदम परफेक्ट होतील. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच फॉलो करा आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करा. अशाच छान आणि मस्त रेसिपीज पाहण्यासाठी माझे चॅनल स्वातीज फ्रेश रेसिपीज नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत बेल बटन आणि ऑल नोटिफिकेशन पण हिट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात अगोदर मिळेल. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं खूप 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 मनापासून धन्यवाद.